ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंताचं स्वरूप हे अग्राह्यच म्हणायला पाहिजे, कारण तो सहजासहजी आपल्याला दिसत नाही. पण श्रद्धा आणि भक्ती याच्या साह्यानं जर बुद्धी विशुद्ध झाली तर ते भगवत स्वरूप निश्चितच आपल्याला ग्राह्य ठरतं. ज्याप्रमाणे आरशावर धूळ जर असेल तर मग आपलं प्रतिबिंब आरशामध्ये स्वच्छ दिसत नाही. पण आरशावरची धूळ झटकली, आरसा स्वच्छ केला की आपलं प्रतिबिंब स्वच्छ दिसतं. तसं चित्तावर जे वेगवेगळे मळ आहेत, कधी भोक्तृत्वाचा अहंकार असतो, कधी कर्तृत्वाचा अहंकार असतो, कधी विषयांबद्दलच्या वासना असतात. एका जीवाला अन्य जीवांबद्दल काही वेळेला आकर्षण असतं, काही वेळेला वैरभाव असतो. हे असे नाना प्रकारचे जे विकार चित्तामध्ये असतात. कधी मोह असतो, कधी उपहास असतो, क्रोध असतो, कधी द्वेष असतो, ईर्ष्या असते. या सगळ्या प्रकारच्या दोषांमुळं चित्त कलुषित झालेलं असतं, मलिन झालेलं असतं. आणि अशा मलिन झालेल्या चित्तामध्ये भगवत स्वरूप कधीही दिसत नाही. आणि अशा मलिन झालेल्या चित्तातून नित्य सुखाच्या अपेक्षेनं, हव्यासानं, इच्छेनं जी काही चांगली वाईट कर्म केली जातात, त्या चांगल्या कर्मांमुळे, वेदविहित चांगल्या कर्मांमुळे स्वर्गाची दिव्य भोग मिळतात. आणि वेद विरुद्ध आणि दुष्कर्मांमुळे, पापांमुळे माणसाला नाना प्रकारच्या नरकांमध्ये पडावं लागतं, खितपत राहावं लागतं. ते नरक काय आहेत? भगवंताचं स्वरूप असलेलं ग्रह, गोल, नक्षत्र, या पृथ्वीवरचे विविध विभाग, हे सगळं मागच्या 5व्या स्कंधामध्ये सांगून झालं. आपण समुद्राकाठी जरी उभे राहिलो तरी समुद्राचा अथांगपणा, त्याचा विस्तार, आक्षिती पसरलेलं त्याचं ते रूप, कधी खवळलेलं, कधी शांत, किंवा हिमालयासारख्या ठिकाणी गेल्यानंतर तिथला जो निसर्ग आहे, त्याची जी शोभा आहे, हे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की नाही, भगवंता दुसरीकडे कुठे नाहीये, इथेच आहे. पण खरा जो भगवंत आहे तो आपल्या हृदयात आहे. तेव्हा हृदयातल्या भगवंताला बघायचं असेल तर आपलं चित्त हे सदैव शुद्ध असायला पाहिजे. 6व्या स्कंधामध्ये सुरुवात करताना, प्रवेश करताना राजानं शुक महामुनींना विचारलं, निवृत्ती मार्ग कथित आदौ भगवता यथा कर्मयोगोपलब्धेन ब्रह्मणा यथ संस्कृती. भगवंता, आपण दुसऱ्या स्कंधामध्ये निवृत्ती मार्गाचं वर्णन करून सांगितलं आणि हेही सांगितलं की त्या निवृत्ती मार्गामुळं अर्चराजी मार्गातून जीव क्रमशः ब्रह्मलोकापर्यंत पोहोचू शकतो आणि पुन्हा ब्रह्माच्या बरोबर मुक्त होऊन जातो. आता हा जो अर्चराजी मार्ग आहे हा देवयान मार्ग आहे, मोक्षपदाकडे किंवा परमात्मा पदाकडे पोहोचवणारा मार्ग आहे. अग्नी, प्रकाश, दिवस, उत्तरायण, वायू, सूर्य, चंद्रमा आणि विद्युत अशा अनेक पायऱ्यांवरनं तो आपल्याला घेऊन जातो. शेवटी भगवत धामापर्यंत पोहोचणं, वैकुंठापर्यंत पोहोचणं, सत्यलोकापर्यंत पोहोचणं हे त्या मार्गाचं लक्ष्य आहे. अर्ची म्हणजे प्रकाश. आणि दुसरा जो धूम्र मार्ग आहे तो पितृयान मार्ग असून माणसं इथे जी काही कर्म करतात त्या कर्मानुसार पुढची फळं भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्माला येतात. अशा लोकांसाठी तो धूम्र मार्ग आहे. परीक्षित म्हणाला की तुम्ही मला
केवळ निवृत्ती मार्गाने सांगितला, प्रवृत्ती मार्ग सुद्धा सांगितला 3ऱ्या स्कंधामध्ये. त्यातही छान वर्णन केलं की ज्याच्यामुळं त्रिगुणमय स्वर्ग इत्यादी लोकांची प्राप्ती होते आणि प्रकृतीचा संबंध न सुटल्यामुळं जीवांना वारंवार जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागतं. मागे आपण काय काय ऐकलंय याची पुनरावृत्ती पुनस्मरण राजा करतोय शुक महामुनींच्या समोर. तो म्हणाला, आपण हेही सांगितलं की अधर्म केल्यामुळं अनेक नरकांची प्राप्ती होते, जे तुम्ही 5व्या स्कंधाचं वर्णन करताना सांगितलं. आणि त्या नरकांचा विस्तार कसा आहे तेही तुम्ही सांगितलं. पुन्हा 4थ्या स्कंधामध्ये पहिलं जे मन्वंतर आहे त्या स्वयंभू मन्वंतराचंही वर्णन आपण करून सांगितलं. शिवाय ह्या 4थ्या आणि 5व्या स्कंधामध्ये प्रियव्रत आणि उत्तानपाद यांच्या वंशाचा विस्तार, तसंच नाना प्रकारची चरित्र आणि भगवंताचं जे स्थूल रूप आहे, द्वीप आहेत, वर्ष आहेत, समुद्र, पर्वत, नद्या, उद्यान किंवा विभिन्न द्वीप आहेत, त्यातले वृक्ष आहेत, या सगळ्यांचं वर्णन केलं. आपण या भूमंडलाची स्थिती कशी आहे, द्वीपवंशाचे विभाग कसे आहेत, त्यांची लक्षणं, त्यांची परिमाणं, नक्षत्रांची स्थिती, अतल वितलादी सप्त पाताल, हे सगळं तुम्ही आम्हाला सांगितलं. पण मला हे सगळं ऐकल्यानंतर आणखीन एक अशी उत्सुकता आहे, जिज्ञासा आहे की ज्याच्या अनुष्ठानामुळं माणसांना अनेक भयंकर अशा यातनांनी परिपूर्ण असलेल्या नरकामध्ये जायला लागणार नाही, असा काहीतरी उपाय आपण मला सांगावा. अजूनही महाभाग यथैव नरकांतरः नानोग्रयात तन्वानेयान तन्मे व्याख्यात मरती. माणसं ही कर्म करणारच, सुखाच्या आशेने, सुखाच्या इच्छेने, हव्यासानं काही ना काहीतरी कर्म होणार. त्याच्यातनं काही चांगली कर्म असतील, काही वाईट असतील. पण कुठल्याही परिस्थितीत माणसाला नरकात जायला लागू नये, तिथल्या ज्या भयंकर यातना आहेत त्या सहन करायला लागू नयेत, अशा प्रकारचा मार्ग तुम्ही मला सांगा, असं जेव्हा राजाने शुक महामुनींना सांगितलं तेव्हा शुक महामुनी म्हणाले, न चेदी हैवापतिथ्यं यथा होता कृतस्य कुर्यान मन उक्ती पाणभी ध्रुवं सवे प्रेत्य नरकानुपैती ये कीर्तितामे भगवत स्तिग्मयातना. त्यामुळे राजा, माणसं केवळ शरीराने पाप करतात असं नाही, मनानं आणि वाणीनं सुद्धा पाप करतात. आणि जर त्या पापांचा प्रायश्चित्त घेतलं नाही तर मेल्यानंतर निश्चितपणे भयंकर अशा यातनांनी परिपूर्ण अशा नरकामध्ये त्यांना जायला लागतं. हे वर्णन मी तुला 5व्या स्कंधात सांगितलं. तस्मात् परिवाश्य पाप निष्कृतो यतेत मृत्यूवर पवित्यतात मना दोषस्य दृष्ट्वा गुरुलाघवन यथा भिषक चिकित्सेत रुजाव निदानवेत. तेव्हा नरकामध्ये जायला लागू नये यासाठी अत्यंत सावध राहावं लागतं, दक्ष राहायला लागतं, सजग राहायला लागतं. आणि रोग झाल्यानंतर उपचार करणं हे सामान्य माणसाचं लक्ष आहे. रोगच होऊ नयेत यासाठी काही खबरदारी घेणं, काही काळजी घेणं, काही उपाय करणं हे शहाण्या माणसाचं लक्षण आहे. तेव्हा मृत्यू येण्यापूर्वीच आपल्याकडनं जी काही पाप घडलेली आहेत त्या पापांची गुरुता, लघुता, त्याचा उच्चनीचपणा याचा विचार करून लवकरात लवकर प्रायश्चित्त घेतलं गेलं पाहिजे, तर माणसाचं काही कल्याण होऊ शकेल. एवढं सगळं सांगितल्यानंतर राजा परीक्षिती शुकदेवांना काय म्हणाला पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.